नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या 3 प्रलंबित मागण्यांवर निर्णयाची अपेक्षा। जाणून घ्या सविस्तर। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत। सदर मागण्या पूर्ण व्हावेत म्हणून कर्मचारी संघटनामार्फत वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे। प्रलंबित असणाऱ्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत याबाबतचा संक्षिप्त आढावा पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। निवृत्ती वेतन। राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून एनपीएस पेन्शन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे। सदर एनपीएस प्रणालीस विरोध झाल्यानंतर आता राज्य सरकारमार्फत सुधारित एनपीएस पेन्शन प्रणाली अथवा केंद्र सरकारची यूपीएस पेन्शन प्रणालीपैकी एका पेन्शन योजनेची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। केंद्र सरकारची यूपीएस एकीकृत पेन्शन योजना व राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये देखील ओल्ड पेन्शन प्रमाणे लाभ मिळणार नाहीत। यामुळे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना याचीच मागणी केली जात आहे। सेवानिवृत्ती वय। देशामध्ये निवृत्तीचे वयाचा विचार केला असता केंद्र सरकारसह तब्बल 24 घटक राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्यात आलेले आहेत। राज्यामध्ये गट अ ते क संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 58 वर्ष आहे, तर गट ड मधील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे इतके आहे। वरील गट अ ते क संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे वय हे केंद्र व इतर राज्य सरकारप्रमाणे 60 वर्षे करण्याची मागणी होत आहे। सुधारित वेतन श्रेणी। 7व्या वेतन आयोगामध्ये असणाऱ्या वेतन त्रुटीचा अभ्यास करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासाठी राज्य सरकारमार्फत खुल्लर समितीची स्थापना करण्यात आलेली होती। सदर समितीने केवळ 105 पदांनाच सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे, तर उर्वरित 337 संवर्गातील पदांना यामध्ये न्याय मिळाला नसल्याने सदर पदांच्या वेतन त्रुटीचा पुनर्विचार करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।